नाकोड सुपर मार्केट घेऊन आले आहेत। 100 रुपयांपासून पुढे साडी व टी शर्ट, होलसेल दरात किराणा सामान देखील मिळेल। तर त्वरित भेट द्या नाकोड सुपर मार्केट, फतेपुरुज नाका, येवला। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज मका, सोयाबीनसह इतर भुसार धान्यांचा लिलावाचा शुभारंभ करण्यात आला असून यावेळी सोयाबीनला 4,751 रुपये बाजारभाव मिळाला। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सविता पवार तसेच उपसभापती संध्या पगारे यांच्या उपस्थितीत मका, सोयाबीन, इतर भुसार धान्य लिलावास सुरुवात करण्यात आली। यावेळी माजी सभापती किसनराव धनगे, रतन बोरनारे, संजय पगार, महेश काळे, अल्केश कासलीवाल, नंदकुमार अट्टल, लताताई गायकवाड, सचिव कैलास व्यापारे यांच्यासह व्यापारी गोरख भागवत, निखिल समदडिया, अमोल सोनी, मनोज कासलीवाल, किशोर ठाकूर, शुभम श्रीश्रीमाळ, प्रवीण काळे, संकेत पटणी यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ, व्यापारी व शेतकरी उपस्थित होते। आज मका आणि सोयाबीनचा लिलावाचा शुभारंभ झाला। शेतकऱ्यांना आव्हान करते का मका आणि सोयाबीन प्रतिवाद करून आला आणि दुसऱ्या तालुक्यातूनही मका येऊ राहिली आपल्याकडं। दुसऱ्या तालुक्यांच्या पण शेतकऱ्यांना सांगते का प्रतिवाद करून आला, त्यांना योग्य भाव मिळेल। आणि शेतकऱ्यांना आव्हान आहे मार्केट कमिटी व्यतिरिक्त माल कुठेही विकू नये। मार्केट कमिटीमध्ये जर तुम्हाला योग्य भाव मिळेल। आज येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मका, सोयाबीन व भुसार मालाचा लिलावाचा शुभारंभ या ठिकाणी सभापती सविताताई पवार, उपसभापती संध्याताई पगारे व सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत आज करण्यात आला। प्रथम या ठिकाणी पहिलं जे वाहन होतं सोयाबीनचं त्याचा 4751 रुपये असा उच्चांकी भाव या ठिकाणी आज मार्केटमध्ये भेटला। मी आजच्या या लिलाव शुभारंभाच्या प्रसंगी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेन की आपला शेतीमाल आपण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतवारी करून सुकून या ठिकाणी येवला मार्केट कमिटीमध्ये आणावा आणि चांगला भाव या ठिकाणी आपण येवला मार्केटमध्ये घ्यावा। मार्केट कमिटीची जी रोख पेमेंटची सुविधा आहे त्याचाही सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा अशीच विनंती मी आजच्या लिलावाच्या शुभारंभ प्रसंगी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना करतो। भुसार मालाच्या उद्घाटन प्रसंगी येवला बाजार समितीच्या सभापती मान्य सविताताई पवार, उपसभापती संध्याताई पगारे व मार्केटचे सर्व संचालक, मार्केटचे सर्व व्यापारी, मार्केटचे कर्मचारी, हमाल मापारी आणि शेतकरी बांधवांनी आज मकाचा आणि सोयाबीनच्या मुगाच्या मालाचा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडत आहे। या प्रसंगी मकाचा सरकारचा भाव 2600 रुपये असल्याने आपण जास्तीत जास्त मका ही वाळून मार्केटला आणली पाहिजे, म्हणजे त्याची प्रतवारी झाली तर आपल्याला योग्य भाव मिळतो आणि शेतकऱ्यांनी या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे। आणि व्यापाऱ्यांना पण काही अडचण येत असेल तर व्यापाऱ्यांनी बाजार समितीकडं मागणी केली पाहिजे का अशी अडचण येते। आता बऱ्यापैकी आपण मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना, शेतकऱ्यांना सोयी सुविधा करता आपण मोठं शेड बांधलेलं आहे। पाणी पाऊस असला तर इथं कांद्याचा, भुसार मालाचा निलाव टप्प्याटप्प्याने आपल्याला करता येईल। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना जो पाऊस आल्यानंतर कागद, अमुक जमूक या सगळ्या गोष्टी कराव्या लागायच्या ते करण्याची फारशी गरज पडणार नाही। तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणावा। 43 ते 44 सरासरी असते। मकाचा पण भाव वाढलेली मका असली तर 2500-2600 जाते, ओल्ली असली तर 1800 ते 2000 जाते। या मक्याचं मौचार असल्यामुळे थोडा भाव कमी आहे। तरी शेतकरी बांधवांना विनंती की त्यांनी सर्व माल हा प्रतवारी करून वाळून आणि मार्केट कमिटीत आणावा, योग्य भाव मिळेल।